ही आहे आमची अनुदानित आश्रमशाळा तळवली बारागाव. तळवली बारागाव या ठिकाणी असलेली आश्रमशाळा आणि हा आश्रमशाळेचा परिसर. आजची तारीख आहे 18 जून 2026. आता हीच तारीख जर मागच्या वर्षाची बघितली तर ह्या नदीला, ही समोर वाहणारी एक नदी आहे, ह्या नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला होता या दिवसामध्ये. परंतु आजची अशी परिस्थिती आहे की 18 जून 2026 रोजी कोणत्याही प्रकारचा पाण्याचा इथे थेंब पडलेला नाही. आणि असा हा जून महिना मे महिन्यापेक्षा कडक उन्हाळा या ठिकाणी दिसून येत आहे. या उन्हाळ्यामध्ये अतिशय बिकट परिस्थिती होणार आहे असं दिसतंय. आणि येणाऱ्या काळामध्ये मला तरी वाटतंय की ते दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते की काय, अशी संभावना या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा जो उन्हाळा आहे, हा उन्हाळा यापूर्वी असा मला तरी वाटतं 20 वर्षापर्यंत, म्हणजे 20 वर्षापर्यंत असा प्रकारचा कधी उन्हाळा मी जून महिन्यामध्ये बघितला नाही. आणि हाच उन्हाळा आज या ठिकाणी जाणवत आहे. अतिशय कडक मे महिन्यापेक्षा अतिशय उष्ण वातावरण या ठिकाणी आहे. अतिशय गरम होत आहे. समोरचा जो डोंगर दिसतोय आपल्याला, सह्याद्रीची पर्वतरांग आहे. हा समोरचा जो अंगठ्यासारखा जो भाग दिसतो डोंगरामध्ये, तो आहे नाणेघाट. हा शिवाजी महाराजांचा मार्ग होता या ठिकाणावरून. आणि या ठिकाणी टॅक्ससुद्धा जमा केला जायचा. आणि हा मार्ग इथून पुढे शहापूरच्या दिशेने जाणारा जो माहुली किल्ला होता, या माहुली किल्ल्याकडे जाणारा रस्ता वैशाखरे या गावातून जात होता. आणि हा समोर दिसणारा जो गाव आहे, तो वैशाखरे गाव आहे. हा आहे वैशाखरे गाव. हा इथून वैशाखरे गाव दिसून बरोबर वैशाखरे गावाच्या वरती जो तिथे एक मोबाईलचा टॉवर दिसतो, त्या टॉवरच्या समोर असणारा जो अंगठ्यासारखा जो भाग दिसतो डोंगराचा, तो भाग आहे नाणेघाट. आणि हा नाणेघाटाचा परिसर आहे. आणि या परिसरामध्येच आमची आश्रमशाळा आहे. आणि हा परिसर बघताना असं वाटतंय की हा उन्हाळा कधी संपतो कोण जाणे.